नामदेव मी पैसे तर देतो बा, पण तसे नाही देत. या घंट्याचा कसं चक्कर लिहून द्या घंट्यानं मला. घंटन कसं करतं बुडा एक्कर मागून राहिला लिहून. बुडे बा 10-5 हजार रुपयासाठी एक्कर मागून राहिले का राजा? गाव सोडून नाही चाललो बा, गद्यावर वाटाने टाकल्याने. हा राजा काही जास्त रक्कम मागितली असती तर मी दिली असतं लिहून. कसं आहे बुडे बा तुमचं याच पुरेपूर घ्या ना, पैसे नाही दिलेत मग म्हणता तुम्ही. ते मी पैसे काच्या भरोशावर दे सांग ना तू मला. हा तुला याजान पैसे देऊ, मी नाही दिले वापस तर मग मी काय करू? बस तो यासाठी सांग गेले माझे पैसे. हा मग लोक ताज येतात खुरमस्तीवर, केस करीन फलान करीन शावकारकी करून राहिले. त्यापेक्षा बाबा घेऊता देऊ मध्ये ते वाढ लिहून दे मला, मी तुला पैसे देतो. आता तू 10 म्हणून राहिला तर मी 50,000 देतो तुले. बार बा गंठन असं म्हणणं आहे बुड्याचं. काय करतं मला राजा 50,000ची काहीच गरज नाही ना. फालतू कशाला घेऊ मी पैशाचा डोंगर मा डोक्षावर. मला फक्त 5,000 रुपये पाहिजे. असं वावरातलं पीक आलं की मी तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकतो, नाही कामाला गेलो पैसे देतो ना मी. नामदेव आपलं याचं काही जमत नाही, आपण काही देत नाही भाई कोणाला याचा फायदा पैसे अजिबात नाही आपल्याला पैसे. आपण देत नाही बा. अरे बा गंठ्या बुडा नाही म्हणून राहिला आता पैसे द्यायले. कसं एक्कर देशील बुड्या ना लिहून तू घेऊता देऊ मध्ये तर देते बुडा पैसे तुले. नाही मग तसे काही पैसे देत नाही बुडा. नामदेव बुडा तर काही तसे पैसे देत नाही बा मला. कसं आता गरज आहे मला पैशाची घ्या तर लागतीलच. अनाज नाही माझ्या घरात खायला. बुडे बा मी तुम्हाला एक्कर देतो बा लिहून घेऊता देऊ मध्ये, द्या बा पैसे द्या बा मला. तुला ते माहिती आहे बा रे, घेऊता देऊचा कालावधी असते एक. 10 महिने 2 महिने 4 महिने 6 महिने असा एक म्हणजे टाइम ठरवू आपण. त्या टायमात जर माझे पैसे आले तर ठीक, नाही तर मग ते वावर पसलं. नामदेव हो कसं हे 5,000 रुपयासाठी राजा का मावार घेते का हा बुडा एक्कर? सांगा बा आता. एखादा महिना मागे पुढे होती माणसाच्यानं नसते गंठन. हा कसा व्यवहार असते घेऊता देऊचा. याच्यामध्ये तसंच असते. कसं 6 महिन्यासाठी जर लिहून दिला आपण 6 महिन्यात जर सोडलं नाही तर ते वावर त्याचं. असा व्यवहार असते हा. कसं आपण पहिलेच मग आपण कसं 6-8 महिने घेऊन पहिले सांगून द्या बुड्याले. हो नामदेव तुम्ही म्हणसान तसं. आता कसं ओढला नारायण गाडवाजी बाजार अशी परिस्थिती व्हायला माही. कसं माझी बायको सुद्धा नाही ना, नाही तर मला तर पैसे मागायची गरज नसती. जाऊ द्या ते तू विषय काढायला पुरत नाही. पैशाची गरज आहे आपल्याला. द्या बुडे बा देतो बा लिहून तुम्हाला. अरे बा गंठन तुझ्या माईची अडचण येणार ना काही. तू लिहून देशील मला, तुम्ही माई माघारी जातील करत नाचत मा डोक्षा. अरे कोण दिले अकाउंट घेतलं तुम्ही अकाउंट घेतलं वावर. कसं भांडणं नाही झाले पाहिजेत बा. कसं त्या बुडीच्या देखत बरं. वेगळ्या गंठन खरंच रे बा. त्या बुडीला विचारलं बा तू ना, नाही तर मग कसं या बुड्या घरी भांडत पैसे नेशील तू आणि बुडी घरीन भांडन फालतू. कसं आपत नाही पाहिजे घेणं देणं. माय घरी बुडे ये घरी देऊ. त्याबद्दल तुम्ही काहीच काळजी करू नका, टेन्शनच घेऊ नका. मा बुडीनं मला बेलेशक सांगितलं की देऊन टाक म्हणे बाबू. मला काही सांगू नको म्हणतो. तुझ्या हवाली जमीन करायला तुला जे करणं असेल ते कर. मला काही घेणं देणं नाही. मी आवलं माय काहीच म्हणणार नाही. तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही. पुढे बा देऊन टाकायला पैसे काय पण घेऊता देऊन मध्ये किती दिवसासाठी वावर काय कसं काय हे बोलणं नाही ना आपलं झालं अजून. आणि देऊन टाका पैसे. असे सुक्ते मुक्ती देऊ का बापा? काही असते की त्याले. बुडे बा तुमचे पैसे जर 4 महिन्यात वापस जर नाही आले तर माझ्या एक्कर तुमचं झालं समजून चाला वावर. काय गड्या नामदेव हेच ते याचं काम. हा म्हणून राहिला कसं 4 महिन्यात पैसे नाही आले तर एक्कर तुमचा. तुझ्या देखत हे गोष्ट होईल. आता मी देतो याला पैसे. थांबलं घंट्याले का 6 महिने तर सांगता 8 महिने सांगता. अरे नाही द्यायला गेले तर काय करशील? एक्कर जाईल ना तुया. नामदेव हो हा अजून बुडा हळून पाहिजे राजा. मा घरी होणार नाही राजा. उपाशी हो मी. काय खाऊ मी? काय गोटे खाऊ का राजा? मला पैसे पाहिजे राजा. अर्जंट काम आहे मला पैसे. जाऊ द्या तू केलं चालीन एक्कर. जाऊ द्या तू विषय मग पुढचा पुढे बघ आता. बुडे बा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बस 4 महिन्यात जर माझ्या पैसे नाही दिले गेले तर वावर तुमचं. बस चला आता द्या पैसे आणा. बरोबर मला काय करायला लागते? घे ना बापा पैसे. घे 5,000 रुपये. हो याचा सुकट लागतील बरं पैसे. नाही तर मग वक्ता नाटकं करशील. 100 कमी घ्या 200 कमी घ्या. मी रुपया कमी नसतो घेत हो. कसं गोवातली कवडी काढणार माणूस आहो मी. कसं मग वक्ता घोर करता तुम्ही. बुडे बा रुपया मोजून घेता ना तुमचा. तेच लावला राजा तुम्ही ना. एक्कर लिहून देऊन राहिलं तरी तुम्ही तेच म्हणून राहिले. पैसे घेता तुमचे पुरेपुरे. टेन्शन नाही घेऊ तुम्ही. अरे बा नामदेव हो द्या बुडे बा द्या पैसे द्या झाले. चाल घरात चाल देतो तुला पैसे. चला सांगू बाई शांता. मला वायरी लयच बतायला भेटली बाई. जराशी काही सूत्रधारणे राहत ना. माझ्यासोबत तर जाऊ दे पण त्या घंट्यासोबतही सूत्रधारणे राहत. बाई वायरी लयच अवधी भेटली ना बाई. अटुली काडी अटी करत नाही. वावरातही जात नाही ना. तो किती म्हणते तिला वावरात चाल पण जरासं काही जात नाही ते काहीच. बाईनं जर काम केलं खसं तर कोणाला पैसे मागायची गरज नाही पडत. पण ते जात नाही ना. लय शिल्लक आहे ना ते. तो आलता बा माझ्याजवळ म्हणे 2,000 देव मा म्हणे. मा घरी किराणा नाही म्हणे. खायला काहीच नाही म्हणे मले. असा लडकुंडी आलता तो. आता काय करू मी? माझ्याजवळ पैसे नाहीत ना. मी कुठून देऊ त्याले? तुमच्याजवळ येऊन गेला का तो? मा घरी बी आलता ना घंट्या. अटी बी तो पैसे मागे. पण आमच्याजवळ बी पैसे नाहीत. हेच तर दुसऱ्याच्या इकडे पाहून राहिले पैसे. पण गेले बाई त्याले. आता देतात कोणाजवळचे घेऊन. बघ ना जर कसं काम केलं तर कोणाला मागायची जरूरत नाही पडत बा पैसे. आता तो 2,000 आलता मला मागेले. आता त्याने 2ही नेले 4ही नेले तर ते पुरतील काय घरी बसून? सांग बरं तुम्हाला.
ते तर आहेच बा. आता घर बसल्या बसल्या आता 5ही असले आणि 50ही असले तर ते काही पुरत नाही. आता काही ना काही काम केल्याशिवाय काही गत्याच नाही ना. काम केलं तरच पुरीन ते सगळं ना बाई. आता तुमची सुनईलाच माय बाई बताल निघेलाय ना. आता ते जर वावरात गेली तर किती मागे पडते बरं. हा, दोघांनी जर कामं केले तर कसं पण ते बी जात नाही ना वांडाय. तिला आयतं खाऊ आहे ते. तिला फक्त कसं आणून दिलं की मस्त मोठं खाते ती. अशी आहे तुमची सून. ना माय बाई, म्हणून तर पुरा डांगऱ्या फसला. तिला सगळं आयतं पाहिजेत ना घरी. आता आयतं कोण पुरवईन. तो बी तर किती बोलते, पण तिला लाज नाही ना जराशी काही. म्हणते मा उरावर आणूनच टाक म्हणते तुम्हाला. हे पाहिजे ते पाहिजे अशी करते ते. हे आणतं की नाही म्हणते, आणतं की नाही अशी रुबाब टाकते त्याच्या. पोराचं लग्न नव्हतं होईल तर मी त्याला आयतं बसून खाऊ घातलं म्हटलं, आयतं बसून. आणि आता लग्न झालंही नाही तर त्याला पाहणं कसं कामाला जा लागून राहिलं. हाल होऊन राहिले त्याचे. असं माझ्यानं पावल्या नाही जात त्याचे हाल. काय बाई शांता, खूपच हाल होऊन राहिले बाई मा पोराचे. निरा खूपच असे हाल पावले नाही जाऊन राहिले. मा पोरगा निरा बंडिगा खंड्याला जाऊन राहिला बा. असे हाल मी त्याचे लोक नाही पाहिले. लग्नाच्या अगोदर मी त्याला काहीच काम नाही करू दिलं, काहीच नाही करू दिलं. आणि आता पाहिजे लग्न झाले नाही तर कसं कामाला धाडते हो माय बाई ते भांडाय. देवा बाई आता लढू नका ना. आता जे व्हायचं आहे ते तर होतेच ना. आता तुम्ही लढून आणि काय करून काही होईन का. आता सांगा ना, जे व्हायचं आहे ते तर होईनच की नाही. ओ शांता, काय करू आता. माझ्यानं पावल्या नाही जात ना त्याचे हाल. किती कव्वालाच पोरगा होता माय. त्याने मी एक दिवस कामाला नाही धाडलं. आणि आता कसं कामाला जा लागून राहिलं हो माय बाई. हाल नाही पावल्या जाऊन राहिले माय. माय बाई, ते अवदसावानाची सून भेटली मला. अशी सून तर कोणाला नाही भेटत बाई. असं माहित नव्हतं माय बाई ही अशी अवदसा निघीन तर. असं वाटलं माय बाई लग्नाच्या अगोदर अशी बोले मोठं माझ्यासोबत. बाई आत्या असं आत्या तसं म्हटलं बाई लय चांगली सून आहे. पण आता माहित पडलं माय बाई मला किती अवदसा आहे ते पांढऱ्या बायाची. असंच असते मग बाई ते. पहिले काही समजत नसते माय बहीण. पहिले काही वैकू बी येत नसते. लग्न झाल्यावरच वैकू येते कोण कसं आहे तर. पोराचे गंठ्याचे लयच हाल चालू होतं माय बाई. आता कोणाला सांगा बाई, कोणाला सांगा आता. पोरगा मला पैसे मागायला आलता तर मला असं ढस लढा वाटे. पण मी लढली नाही. मी कसं मनाला आवरलं. म्हटलं गंठ्यावर काय दिवस आले हो माय, काय दिवस आले. मी त्याला कोणाला 1 रुपया नाही मागू दिला. आणि आता तो पाय ना माझ्या गावात हिंडून राहिला. 2000 द्या 4000 द्या. किती वाईट दिवस आले त्या अवधसाच्यानं. द्या बाई, तुम्ही काही लढू नका. आता लढून काही होईन का सांगा ना. लढून काही येईन का आता. तर तुम्ही अलग आहे ना, मग तसंच राहा आता. त्याचं ते पायच बसतील आता. काही करत ते दोघं जण. तुम्ही काले टेन्शन घेऊन राहिल्या. त्याचा पश्चाताप करून तुम्ही तुमचं मन काले दुखून राहिले बरं. हा, ते त्याचं पाहून घेतील काय करायचं आहे तर. आपण राहा ना चांगलं. तर ते तर आहेच माय बाई. आता मला काढून दिलं ते ना. आता मी तर आहेच नाही का इकडे. एकटीच राहून राहिली मी. मी पाहतो ना. पण कसं त्याला पाहून माय मन दुखते ना. जाऊ द्या काही लढू नका. द्या सोडून ते. आणि काही मन घेऊन दुखू नका. जे व्हायचं आहे ते होत असते. बाई आता मी काय करू शकतो. फक्त लढू शकतो बाबा. बाकी काहीच नाही करू शकत. चला बरं जेवण घेऊन करून घेऊ आपण. जेवले नसान तुम्ही. त्या गंठ्याच्याच निरा रोण्यात असान. भूक नाही मला शांता. काही जेवण नाही वाटून राहिलं. काहीच नाही. जेवत नाही मी. चालली मी घरी आता. बाई जेवण करा मग जा घरी. आता घरी काय आहे तुमचं. चला बरं. अर्धी चोखंड कशी धकते आता. बोलता धकते बापा. चला बाई शांता, आता तू नांदाच लावून राहिली तर खातो माय बाई अर्धे चोकण. चला. सरपंच आपल्याला सामान द्या बरं. साखर द्या 2 किलो, तेल द्या 2 किलो, चहा पावडर द्या 1 पा, डाळ द्या 1 किलो, मिठाची थैली द्या 1, साबण द्या 6, रवा द्या 1 किलो, शेंगदाणे द्या 1 किलो. लवकर मग झटझट मोजा बरं. द्या बरं लवकर. उधार आहे की नगद आहे. नगद द्या ना बापा सरपंच. आता घ्या ना पैसे तुम्ही किराणा मालचे. उधार नेणार माणूस का मी. अरे कधीपासून उधार नाही खात बापा तू. मागचं फेदोळ 10,000 व्हायला आहे ना. सासरा आलता तर त्या किराणा नेला अजून. हा, मागचं कधी देतो तू. देतो मी ते मागची देतो. आता किराणा द्या मामा घरी. काहीच नाही राजा. तेल नाही, साखर नाही, मीठ नाही, काहीच नाही हो राजा. हा, खायचे वांदे आहेत राजा. द्या हो. हा अरे बाबा ते मागचे पहिले जमा कर आणि मग किराणा नेले का. मागचं राहिलं फेदोळ तसंच पुढे नेऊनच राहिला. आता नगदवर आला काम. नगदवर ते मागचं फेड पहिले. सरपंच आडीनडीले तर बा काम करत जा राजा हो. देतो मी पैसे. का पाहून चाललो का गद्यावर वाका टाकला राजा मी. हा, देतो बा तुमचे पैसे. बा मी कधी ठेवले काय तुमचे पैसे राजा. आले की राजा पटकन आणून देतो मी. आता या बारे राहिले बा. असं भागून नाही राहिलं ना माया. तसं उन्हाळा लागला रोजदार आहे का मी. नाही रे बा नाही. आता कसं सामान तू नगद नेऊन राहिला. ते मागचं बा पहिले फेदोळ देऊन टाक. मग पुढे ने तू काय आहे. हा, आण किती पैसे आहेत ते अजून. सरपंच राजा बायको उपाशी आहे, मी उपाशी आहो. माझ्या घरात दाना नाही राजा. तेल नाही, मीठ नाही, काही नाही राजा. मिरचू नाही. काय हो राजा. परिस्थिती जाणता ठेवा राजा हो. अरे काय आमच्यावर येते का सारं. आम्हालाच जाण नाही आहे की. उधारी तुम्हाला द्या. उधारी लवकर देत नाही. हा, 2 महिना झाला तुला उधार नेऊन दिले का. तुम्ही रुपया जर मारला आम्हाला फेकून. हा, काही जाणफान नाही भाऊ मला कोणाची. हा, पहिले डुबलो मी उधारी. आता काही डबल डुबणं नाही मले. हा, कसं भाऊ नगद नेणं असेल तर आहे. उधार नाही रे बा. आणि ते मागचं जमा कर.
मला साज या दुकानात दुसऱ्या दुकानात जायला पुरलंच तर हात डोक्याला ताप झाला माझ्या ना किराणा येईल ना फिराणा येईल का आता उपाशी राहिला आपल्याला यानं पैसे घेतले काय मग आपल्याला चोय न जायला पहिलेच ते यादान पैसे आणले काढून. सरपंच राजा जाणं राजा जरासं काही ना काही का हो सरपंच असं ना करून बा तुमचं मागचं पुढचं सारं जमा करतो तुम्ही पेरणीत लागू द्या पेरणीत कसं कमाई जास्त होते रोजगारी चांगली होते तर मी देतून तुमचे पैसे डुबत नाही ना. काही सांगू नको भाऊ. ते मले चाटाचुटा मारणार भेटून राहिले. अर्ध्या गावाच्या बोकांडीवर माय उदारी आहे अजून कोण द्यायचे ना भाऊ माय कोणाकोणाला उदार वाटू मी. तूच काही लाडका नाहीस भाऊ तू काही एकटा नेणारा नाहीस ना कसं उदारी जमा कर भाऊ तर तू तुला देतो नाही तसं काही देत नाही मी. हो राजा सरपंच मा नवीनच लग्न व्हायला राजा बायको काय म्हणीन पुरा नंगभाई चंग सापडला म्हणीन बा किराणा नाही याच्या घरात का हो राजा तुमच्या हाती आहे बा मग मी इज्जत वाचून द्या ना. बायको काय म्हणे ना तुझी लेकर काय म्हणतील मला काही घेणं देणं नाही भाऊ. माये पैसे तू आण तर तुला देतो नाही तर मग काय आपल्या दुकानात यायचं नाही तू ना. कसं तू कीर्तन ऐकायसाठी तर मी याठी बसेल नाही गाड्या कसं उधारी जमा करणार मले काही करून कसं माई घरी भाऊ बोलतात ना मले उधार वाटवटू मी खलास व्हायला एकर इकार पाहिजे आली तुलाच माहित आहे. बरोबर सरपंच कुकडे चालला ते 5,000 रुपये आणि इकडे झटकनी अर्धे जमा कर चालला लागे चालला. बरोबर घ्या बा सरपंच आता काय वाटत एवढेच होते. जर पुढचा किराणा लागत असेल ना तर नकद नाही भाऊ उधार देत नाही बरं मी. बरोबर सरपंच उपाशी राहू आम्ही उधार मागत नाही तुम्हाला त्याचे काय दिवस आले मावर कोणी उधारीला वैकून नाही आलं कोणी किराणा देऊन नाही काहीच नाही काही खरं नाही जगून काही फायदा नाही असं वाटते जीव द्या बायको सापडली अशी दलिंदर कामाला धामाजी इले नुसतं आहे तर खायला पाहिजे बायकोले आणि मी माईकडे जीव जाऊन राहिला. जाऊ दे बापा कशी मशी झाले बापा 5,000 जमा घे बापा ठेवून आता हे आता काही ओळखू नको बापा यायली. मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही याले त्याले व्याजाने पैसे देऊन राहिले घेऊता देऊ मध्ये वावर करून राहिले आणि आपल्या भाण्याले एक गाडी घेऊन देऊन राहिले का तुम्ही गाडी घेऊन द्यायला पाहिजे की नाही तुम्ही ना आता. काय लोणचं घालतो काय तू पुंजतो तिले अरे खर्चाची बाब आहे ना ते आपल्याला काय पाहिजे गाडी घोडा यातून येत का आपल्या गाडी एसटे बिया जाय आली लाख याटो असतील जायले पण कसं पोरायले गाडी पाहिजेत ना बापा. आताचा कोणता पोरगा राहिला बिना गाडीचा आपल्या भाण्याचा आहे फक्त बिना गाडीचा एकटा त्याला खराब नाही वाटत काय. आणि आता आपल्याला सापडेल बियाणं गबाळ देवी एक गाडी घेऊन तर काय नाव आहे सांगा ना मला तुम्ही. आपल्याला एवढं मोठं सोनं सापडलं त्यातली एक पोत नाही तर नाही असं समजा की तेवढं सापडलं आपल्याला ध्यान त्याला गाडी घेऊन. तू बस ते गवळाचं नाव नको काढू सोनं सापडलं हे नाव नको काढू कुठे काढत राहायचं गाडी घेऊन दिली की पोरे लोफर होता तो पोऱ्या इकडे तिकडे नुसतं कॉलेजच्या चक्रा मारत जाईन वावरात राहिलं काम करायचं पहिलेच तू तो द्या साऱ्या गावाचा गाडीचा विचार न करू तू मी परत बद्दशीर त्याला लग्न झाल्यावर दिन घेऊन बापा निकट किरणा बापा एखादा बाप तर पोराला गाडी घेऊन देतात आदलं म्हणायचंही काम नसतं पण तुम्ही तर असे आहे व कधी गाडी घेऊन ना देसान तुम्ही त्याला. सरपंचाले यादान पैसे पाहिजे होते देता का यादान पैसे सरपंचाले देतो नाही तर आपला धंदा आहे तो घेऊता देऊ म्हणजे त्याला वावर द्या आपण देत त्याला पैसे लागले तेवढे. हो याले पैसे देऊ म्हणता त्याले पैसे देऊ म्हणता मी एक गाडी मागितली तुम्हाला पण घर बांधा म्हटलं तर म्हणता माझं पैसे नाही हात वर करता राजू हो तुम्ही कसे हो तुम्ही तुम्हाला चांगलं वाटत नाही का. काय बाबू मी घाट्या सौदा करत नसतो 1 रुपये 2 रुपये कसे होतील याचा विचार करत असतो मी. घर बांधणं आणि गाडी घेणं हे कसं तोट्याचं काम आहे ना घाट्या बजेट बांधत लोक काय म्हणतील काय टाप घर बांधलं काय टाप घर बांधलं पण 14-15 लाख गेले त्याच्या तोट्या सौदा झाला तो आणि गाडी घेतली तिच्यात पेट्रोल वाटा लागते टाक पेट्रोल पिटाल काही उत्पन्न आहे का तिच्यापासून मग फालतू त्या गोष्टी नाहीच काय लागतं जशा ह्याच्यात अवस्थेत तसे राहा माणसं पण पैसा कसा माणसाला चढून पाहिजे पण मागेल नाही पडलो गेला पाहिजे पैसा. बस पैसा जमा करा कुराड दिन मी तुमच्या बाजून मेले की काय करता काय माहित त्या पैशाचं 7 दिवस पैसा 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 अरे काय पैसा लावलं कोंबडीने खात न पैसा. पोराच्या इच्छा पुऱ्या करा बायकोच्या इच्छा पुऱ्या करा कोणा इच्छा पुऱ्या नाही करायच्या फक्त आपल्या मनानं कसं घोडे नाचवायचे दुसरं काहीच नाही कोणा भावनाशी काही घेणं देणं नाही. तू सारीच्या जर भावना विचार करत बसलो की नाही मला भीक मागायला रस्त्यावर लागेल कोटरा घेऊन मी कसं मामनान करून राहिलो ना तर तेच पद्धतशीर आहे बरं म्हणून मला कोणा गोष्टीची कमी नाही बाबू साऱ्या गोष्टी परमगतात माझोय. तुमचं भाषण सोडूच नका मला गाडी द्या घेऊन पाव मा बापाला गाडी मागतो घेऊन आता त्याले पैसे देते मा बाप या जाणं त्याला पैसे देते या जाणं आणि मला गाडी नाही घेऊन आला मा बाप घेऊन. द्या ना बापा द्या ना त्याला एक गाडी द्या ना घेऊन. अशी तर काही मी तुला गाडी घेऊन नाही देत गाड्या 2 रुपये कसं कमवणार 2 पैसे दाखव मला कमवून मग दिन तुला गाडी घेऊन. एवढं असल्यावर मला काले कमवा लागते तुम्ही उरा नेणार आहे बांधून काय राजा एवढं असल्यावर तुम्ही चिवपणा करून राहिले मागे पुढेच करता राजे हो.
तू तुला कसं आयती खायची सोय पडली, मला हेच तर पसंत नाही. 2 पैसे कमवून आणणं तू पाय, तुला जे मागले त्याच्या तुम्ही. आणि तुझ्या सारखा जर विचार केला वरती नेईन का बांधून, वरती नेईन का बांधून, आणि मी नाही काही नाही केलं तर मला भीक मागा लागेल बाबू तुझ्या बरोबर. आज बाबू मी यादान पैसे देऊन राहिलो, पण तुझ्या सारखा जर नंगा फटांग विचार केला की नाही, काल मला यादान पैसे मागा लागतील लोक, नाही तर भीक मागा लागेल तुझ्यासारखं. साहेब बाबू भाण्या 2 पैसे कमायचा विचार कर, या इथं पुरत नाही बरं. पा तुमचं हेच भाषण चालेल ना आता. तुम्ही त्याला गाडी घेऊन देता की नाही देत हे सांगा फक्त. एवढं भाषण नका देत बसू तुम्ही. अजिबात त्याला गाडी घोडं भेटणार नाही घेऊन. हो आयतं वय तुम्ही कोणाला काही देत नसतो, फुकाचं मी तर अजिबातही देत नाही. त्यानं काही काम करा, काम पाहिन हा काय करते काय नाही, मग दिन त्याला घेऊन. तशी नाही देत बा घेऊन. काय देऊ घेऊन तुम्ही? मुता तुमच्या शेंडीत. लोकांना फक्त यादान पैसे वाटत जा आणि आज खात जा. ते काही हरामाचा पैसा पुरत नसते बरं. तू एकटीच भरून द्या लागते. कधी फुटून निघेन की नाही समजणार बी नाही. आत्मा दुखून पैसा येत असते यादाचा बी. आता आज लोक बोलत नव्हता, आता बोलतो मी. ठेवा पैसे तुमच्याच भोकात दाबून. जाय 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 कुदत जाय, शिल्लक वाना द्या. अरे म्हणते फुटून निघेन, म्हणते फुटून काय काय फुकात आहे का माय? घामात आहे ना. फुकाची थोडी कमायला मी बुडेच घाम जाते माया. बाबू भाण्या रे, ये रे बाबू इकडे ये ना. माय बाई हे राग हे बुडाई निराच आहे ना. माय बाई निरा देते लावून त्याच्या भोवती टुमणं लागेल. आता मला आणा लागेल ना त्याने. रागात गेलं ते. बाई काहीच खरं नाही ना माय बाई. घरात किराणा नाही, गहू नाही, 2 टाइम जेवायची सोय नाही घरात. सांग आता काय करू. तू काय करून राहिली? तुला काही समजत नाही का काय करा काय नाही? सांगाच लागते का तुला सगळं? त्याला लाव ना मग त्याला. तू काय फक्त हातावर हात धरून बसेलास काय? सांग ना त्याला चांगली कडक आवाजात. कसं ऐकत नाही तर पाय मग. बाई मी ना आज सांगला ना आता किराणा काय माहित. आता संध्याकाळी लोक येते की नाही येत मग सांगेन ना. आता आणते की नाही आणत तर पाहतो. किराणा आणला नाही की त्याची कशी आहे तर मग सगळं काढतो ना त्याला धुवून धावून वाव घालतो ना मग. तुले राधे किती काही सांगा ना, पण तुझ्या डोक्यात काहीच फरक पडत नाही. तुले हे सांगतो मी ते सांगतो मी, पण एकही लक्षात राहत नाही तुला काय करा लागते काय नाही. तर मला सांगते धाव धाव, पण मनानं काही करशील नाही तू. बाई मला जेवढं जमते मी तेवढं करून राहिली ना. आता मग धाव धाव का तुलाच विचारू का सगळं? काही काही गोष्टी सांगतो मी आता आणि काही काही मला नाही करतो. काय म्हणतं जमते तेवढं करून राहिली. अजून तुझ्या नवरा तुझ्या हातचा नाही झाला, कधी होईल मग? नाही अजून तर तुला एक सांगायचंच राहिलं. मला काय म्हणे माहित आहे काय? कामाला चाल म्हणे. ठिबक घेतलं म्हणे मी ना आत्र्याले. आपण 2 जण जाऊ म्हणे असं म्हणे मला. काय तुले म्हणे का वावरात चाल म्हणून? मग तुला काय म्हटलं? मी काय म्हणू? मी ना म्हटलं मी मा बापाच्या घरी वावरात गेली नाही आणि तुझ्या घरी काय जाऊ रे वावरात? तुला काय बायको याच्यासाठी केली काय वावरात न्यासाठी? मला बोलली मी त्याला लय. त्याला म्हटलं मी घरी बसून खाईन, मला तुला खाऊ घाला लागेल. तर मी अटी राहतो, नाही तर चालली मा बाबाच्या घरी असं म्हटलं मी त्याला. चालला गेला मग तनतन. जास्त शिल्लक चालून राहिला तो. आता म्हणते वावरात चाल, मग वावरात राहायला लागते का तो काही दिवसानं? तरीच खोपडी बांधीन मग म्हणे नटीच बरं आहे आपण. अरे अजिबात वावरा फावराचं नाटक जमून नाही द्यायचं बरं. अजिबात पाय बी टाकायचा नाही, घराच्या बाहेरच नाही पाय टाकायचा. आई मी तसंच सांगलं ना. म्हटलं मी अजिबात वावरात येत नाही. तुला जे करायचं आहे ते करून घे म्हटलं. तुला का माया होका घेतला का म्हटलं? मला विचारून घेतला का होका? हे वावरात जाते की नाही जात मला विचारलं का म्हटलं? तुला बायको पोचल्याने जात तर काली केली म्हटलं बायको? असं तसं खूप सुनावली मी ना. आणि मग की नाही ताना ताना चालला गेला बिचारे. तो अजून बी नाही आला घरी. तसंच करत जाय. त्याला कसं नमती नको घेत जाऊ त्याच्या पुढे. त्याच्या रुबाब टाकत जा जरासा, तास ऐकत जाईन तो. नाही तर बस तुला हात धरूनच करीन मग. पण बाई तू काही एवढा लोड नको घेत जा बरं. टेन्शन नको घेत जाऊ बरं. ती बी बीपी वाढीन माय बाई अजून. मी करतो बरोबर. मला जे करायचं आहे ते मला काही सांगायचं काम नाही. आता मी करून राहिले ना हँडल. त्याले करू दे मला. काय माय बाई चिंता करतो बीपीची. तुझी चिंता ऐकून असतं माझी चिंता वाढते इकडे. आता काय करू सांग ना. मग का तुला का हागलं मुतलं सांगत जाऊ का सगळं? आता सांगत असतो ना मी. तू बिचारायला असणे रा. त्या मनाने करत जाय काही काही, पण कसं जरासं चांगलं करत जाय. त्याला कसं हातात धरायचं आहे काय नाही करायचं काय नाही सगळं नियोजनपूर्वक करत जाय. तू कसं हेंबाडी असलंय, तुला काही समजत नाही एवढं. तुला माझी सल्ला घ्यायच लागते ना. तुला मनानं काही येतच नाही. एकते वावराचा विषय ते वावरा फावरात जायचं नाही बरं अजिबात. तो विषयच बाजूने फेकायचा. त्यानं म्हटलं काही की दुसराच विषय लावायचा म्हणतात. त्याच्या म्हटलं अजिबात ऐकायचं नाही काहीच. हे वावराचं पहिले पाहिजे बरं, नाही तर तो कधी ना कधी तुला वावरात लांबोईनच. नाहीच करायचं. नवाई हाव ना. आता मी तटीस तर नाही गेली तुझ्या वावरात. इकडे काय जाऊ मला काय येते भेंडा त्यातले. माय आलं नाही तरी बी कर लांबवतात. हे काय सांगतं तू? बरोबर मागे मागे येते म्हणतात. चाल आमच्या सोबत वावरात. असे करतात. हे काही खरं नसते या लोकांचं. बाई मी जाईन तास की नाही. मी जातच नाही ना वावरात. घराच्या बाहेर पाऊलच नाही टाकत तर कसा काय निघतो मले? भुके ना तो किती काही तसाच भुकू दे तुम्ही. तसंच मग. नाही तर मग जाशील कसं? जी बा चिटकेलेच असते फोनवर. माझी काय बोलते काय माहित भेंड. इकडे झालं मी परेशानी जा. सायजी दलिंदर भेटेला वेळ निघत पागल खाणीची साली. नुसतं फोनवर बोलत रात परदेस. काय बोलते काय माहित. ते मायले धंदा नाही पोरेल त्याच्यापेक्षा धंदा नाही. सायजीला म्हटलं वावरात चालतं तिला रोग येऊन राहिला. मोठी नवला सायजी. आई फोन ठेव आई फोन ठेव. आता झाला तो हातपाय उपटत गेला तो उठून. घेऊन राहिली होती त्याला. किराणा आहे की नाही थैली त्याच्या हाती?
नाही काही थैली गेली काही दिसली नाही मला किराण्याची. पाहतो ना आता त्याची खरडपट्टी काढतो ना. ठेव फोन आता. ठेव ठेव. आणा दाखवा किराण्याची थैली दाखवा कुठे ठेवली तर. किती किराणा दिली? किराणा आणायला गेलते ना तुम्ही. घरी काय खा आम्ही? काय खा आम्ही? बिस्किटचे पुडे आणले काय काही मॅगी आणली काय काय करा आम्ही? काहीच नाही आणलं तुम्ही. नाही की नाही हात हालत आले फक्त. तर चवनाच पाहिजे खायला. जरासा नवऱ्या विचार करणं. काय बितून राहिली त्याच्यावर. प्रेमान 2 शब्द तर कधी बोललंच नाही. आली नाही तर लागे चढून राहिली मग उरा. काय किराणा आणला की नाही, किराणा आणला की नाही, कुठून आणू किराणा, काय भेंड माझो पैसे किती नाही विकू का माया आता. ते मला बाकीचं काही घेणं देणं नाही. मुकाट्यानं किराणा आणा. शानपणा नाही करायचा जास्त. किराणा आणून द्या म्हणजे आणून द्या. झाली तुमची तर काय काय घरी बसून काय नाही गोटे खा का मग. काही आणलं नाही तर तुला वावरात चालल्या रोज येते. कसं कसं कामाला चालत जाईल माझ्यासोबत. एकटा का जीव घेतो माझ्या एकट्याचा. एकट्याच्या पैशावर घर चालते का एकट्या रोजगारीवर. तुला काही समजते की नाही, काही अक्कल आहे की नाही. काही शिकवलं की नाही मायबापान जरा सगळी. कबूल केलं काय? कबूल केलं तुला पहिले की वारात जाईन म्हणून, वारात नेईन म्हणून मी तुला कबूल केलं काय? कबूल केलं असतं आली असती. ज्याचं शानपणा नाही करायचा. मला जे लागते म्हणजे ते लागतेच बरं. मला किराणा आणून द्या तुम्ही. मी उपाशी आहे एकटं. नंगा फटा व्हायला घरात किराणा नाही, गहू नाही, दाळदाणा नाही, काहीच नाही घरात. फक्त रिकामा घर करून ठेवला या माणसानं. तळेल 2 रुपये किलोचे तांदूळ नाहीत घरात. खिचडी टाकून खाल्ली असती. काय माहित नाही कंजेल माणसाच्या घरात काहीच नाही सापडून राहिलं. काय खा आता दगड खा का आम्ही? आम्हाला एवढी भूक लागेल की काय सांगा आता कोणाला. ऐकोले पोचू नाही शकत माणूस तर लग्न काय करा. लग्न करायचं काही कामच नव्हतं ना. खावं चवण्यावाले. मला म्हणतो तू आणत नाही. काय काय आणू? काय रोगत त्याचा तू आता माया कुठे कुठे पुरणार आहे एकट्याची रोजदारी. तुला खायला चालेल का? आता चवना पाहिजे, मॅगी पाहिजे, मटण पाहिजे, आंबे पाहिजेत खायला. शेताभर पैसे काही होत असते काय? जर तुला भाषासारखं राही नव्हती तर मग करोडपती घरी पाहिजे नवरा. त्या बाप्पाला सांगते पहिले 4 एकराला नंग फटांग करू नका देऊ म्हणून मला नोकरीवाला द्या. ते माहित आहे का मला हा नवरा करून देतील हा भुई फुकून निजेलाय म्हणून. मला माहित नाही त्या घरी काहीच नाही म्हणून. मग काल केलं असतं मी ना. त्याच्यानं पोचल्याने जात तर दुसऱ्याची लेकबाय फसू नाही. लग्न करून होतं तुम्ही ना. नसतं मला हन्यास आणलं ना. आयती बसतं आयती खातं ना. कसं वावरात चाला. नवऱ्या बरोबर काम करायलाच वाटते तुले दोघांची. जर रोजदारी आली ना कोणा गोष्टी कमी नाही पडत. काही खाल्लं तर चालते पण कसं आपल्या अंगात ऐदी पण आहे ना. आणि वरून म्हणते नंग फटांग. मी काय नंग फटांग? तू नसतं मला नंग फटांग करून ठेवलं. आली त्यापासून माझ्या घरातली लक्ष्मीच भंगली. काय सांगू तुले. रुपया येऊन नाही राहिला खिशात. त्यातल्या तुझे मायबाप येऊन बसले महिनाभर माझ्या घरी. फुकाचा खाल्लं जाईन त्याच कर्ज फेरता जाऊन राहिलं मला. माय बाप आलते तर जड झालते का तुम्हाला? ते जड झालते आहे की नाही? एवढं म्हणणं आहे अवकात नाही की नाही आपली तर लग्न करू नये माणसानं. तुम्ही संते राहिले असते तर पुरले असते. दुसऱ्याची लेकबाय फसवली तुम्ही ना. काय फसवलं त्या मायबापानं मला फसवलं. हे ऐदी बाई मारली मा मस्त की कामाला धामाची. ना स्वयंपाकात चंड ना कशात चंड. साऱ्या गोष्टी सांगा लागतात. माय फुसफुस करते फोनवर. काय सांगते हो तुम्ही माय? दिवस निघला की तुला तुझा संसार समजत नाही का बाई? तर आपला नवरा एवढा जाते का ती इंद्राला चला बापू ती बघ टाकायला जो 2 पैसे आपल्याच घरात येतात. संसार कसं नीटनेटका चालते. पण ते तर समजत नाही आहे बाईले. आई तर बसून खायला पाहिजे. मॅगी आणली काय, बिस्किटचा पुडा आणला काय, हे पहिली विचारते ते मला. पण नवरा काय बितून राहिले काय नाही, काय करून राहिला काशी तिकडे. पैसे भेटले नाही भेटले याच्यावर पैसे आहेत की नाही काही विचार करणं नाही. मा मनाचा काही विचारच नाही ना. काय करू मग? मला काय घेणार नाही. मला जे पाहिजे ते पाहिजे. कुणाच्या अगोदर का कबूल केलं का काही की असं करायला लागेल तुला की तसं करायला लागेल की माझ्यासोबत इकडे जायला लागेल की तिकडे जायला लागेल? केलं असतं तर मग आली असती. या बाई मा एक्कर गेला आज लिहून मी. ह्याच्यानं पैसे काढले मी ह्याच्यानं. काय सांगू तुले. तरी तुला खायला आणून राहिलो. त्याच्यात तरी तुला उपकार नाहीत मावर. तरी मावर दोष देऊन राहिली तू. कशी बाई असतो नवऱ्याच्या काही मनात आहे की नाही काही ना काही. काही वाटते की नाही तुला लाज जगा जराशी काही. एक्कर गेलं. ढोंग भोंगा नका करू बाबा पुढे. लढणं बळणं बंद करा ते. काय किंमत आहे माई काही किंमत नाही तुले. ती माय शिकून राहिली तुले. तुला काय नवऱ्याची किंमत असणार आहे? मी लढो पडो की आत्महत्या करू की जीव देऊ तिकडे. तुला काय करायला लागते? तू तर खाऊन राहिली आहेस ना घरी.